विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी विधान भवन परिसरातील विविध कामांचा आढावा घेतल्याची माहिती दिली। एकूण 14 मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली असून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि प्रस्ताव यावेळी समोर आलेत। सभापती शिंदे यांनी सांगितलं की सियावडी येथे असलेल्या 9770 भूखंडांचं विधिमंडळाकडे हस्तांतरण करण्याचं काम प्रगतीपथावर आहे। तसंच विधान भवन समोरील हॉटेलच्या जागेच्या खरेदीबाबत चर्चा झाली असली तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। बांधकामाच्या अनुषंगाने फेरमूल्यांकन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। सध्या विधान भवनात 43 पैकी 41 मंत्री पूर्ण क्षमतेने कार्यरत असून त्यांना योग्य त्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत। भविष्यात लोकसभा आणि विधानसभा सदस्य संख्या वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर कंपोजिट प्लॅन तयार करण्यासह प्रशासकीय जागा वाढविण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला आहे। 1945 नंतर प्रथमच असा विस्तारीकरणाचा विचार केला जात आहे। आगामी काळात अधिकाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने 160 खोल्यांचं बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसंच आवश्यक विद्युत व्यवस्था उभारण्यासाठीही निर्देश दिले गेले आहेत। आणि ही जागा विधान मंडळाच्या अखत्यारीत अशा संदर्भामध्ये देखील आपण सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर 160 खोल्यांचं ते सांगितलं। 160 खोल्या ज्या आहेत तिकडे 160 खोल्या आहेत, त्याचं 1945 मध्ये बांधकाम झालेलं आहे। त्याचंच आता आपल्याला मल्टी स्टोरेजमध्ये पूर्ण FSI युटिलाइज करून बिल्डिंग बांधणं आवश्यक आहे। कारण येणाऱ्या जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे, अधिकाऱ्यांना देखील व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे। आणि तर त्या कालखंडामध्ये येणारे अधिकारी आता असणारी संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि जास्तीची तिथं हे देखील आपल्याला गाळे बांधता आले पाहिजे, रूम्स बांधता आले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून देखील आपण सांगितलेलं आहे। आणि आमदार निवासाची दुरुस्ती आणि विद्युत विषयक देखील अद्ययावत करण्याचं त्यामध्ये सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं साधारणतः आढावा घेत असताना बाबी समोर आलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण विस्तारित हे विधिमंडळ करत असताना प्रेसची जागा घेतलीच आहे, प्रेसची जागा घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्याच आहेत। पण त्याचबरोबर 0 माईलच्या आणि प्रेसच्या जागेमध्ये एक फॉरेस्ट विभागाची देखील ऑफिस आहे, ते देखील महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येतं। त्यामुळं विधान भवन हे एक प्रेस्टिजियस विषय आहे, नागपूर उपराजधानी आहे आणि म्हणून चौरस आणि चांगल्या पद्धतीची वास्तू कंपोजिट प्लॅन तिथे तयार झाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून त्या फॉरेस्टच्या जागेच्या ऑफिसच्या संदर्भामध्ये देखील वस्तुस्थिती अहवाल तपासून पाहण्याच्या संदर्भामध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळं अशा पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये विधान भवन नागपूरचं चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून, नव्याने करण्याच्या दृष्टिकोनातून, अत्यावश्यक सेवा सर्वांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती। आजचा हा माझा दौरा होता, त्या अनुषंगाने चर्चा झालेला आहे।